नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, जाणतं हृदय हे या आपल्या कार्यक्रमामध्ये श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटरचे हार्ट सर्जन डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी आजही आपल्या स्टुडिओत आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी हृदयविकार आणि त्याबद्दलची सगळी माहिती बोलत आहोत. डॉक्टर साहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वास. धन्यवाद हरिभाऊ. नमस्कार नाशिककर. डॉक्टर, आपण मागच्या वेळेस जीवनशैलीबद्दल बोललो. त्याच्यामध्ये आपण खाण्याबद्दल कसा हे करायला पाहिजे, बदल करायला, प्रक्रियायुक्त अन्न याच्याबद्दल आपण बोललो. याच्या पुढे तुम्ही काय सांगाल? कसं आपण म्हणजे आहारामध्ये अजून कसा बदल केला पाहिजे किंवा काय खाल्लं पाहिजे नेमकं? आता मागच्या भागामध्ये आपण आहाराच्या वेळा, आहाराचं प्रमाण आणि आहारात काय गोष्टी टाळायच्या आणि किती प्रमाणात घ्यायच्या हे बघितलं. की प्रक्रियायुक्त अन्न, विशेषतः तेल, मीठ, साखर, मैदा याचा वापर कमी करायचा. दुर्दैवाने काय होतं की आपल्या जीवनशैलीमध्ये हे सगळं बसत नाही आणि जसं जसं उत्क्रांती होतीये तशी तशी काही वाईट गोष्टींचा पायंडा पडतोय. जसं फास्ट फूड आहे. हो. आणि तरुणाईला फास्ट फूड खूप भावतं. किंवा आपण जर जागतिकीकरण म्हणतो की आता जग एक छोटं कुटुंब बनलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालंय की चायनामधले अन्नपदार्थ आपल्याकडे सर्रास मिळतात. आपण इटलीमधला पिझ्झा आणि पास्ता खायला लागलो आहोत आणि त्याची चटक लागलेली आहे नवीन पिढीला. आता चायनीज अन्नपदार्थांमध्ये एक घातक गोष्ट असते, ती म्हणजे अजिनोमोटो. हो. अजिनोमोटो आपल्या शरीरासाठी बराच घातक असतो आणि त्याचा वापर अगदी कमीत कमी असायला हवा. किंवा आपण जर पाश्चात्य पिझ्झा, पास्ता या गोष्टी बघितल्या तर त्या पूर्णपणे मैद्यापासून बनवलेल्या असतात. म्हणजेच प्रक्रिया केलेलं अन्न असतं. आणि त्याबरोबर जे सॉफ्ट ड्रिंक्स असतात, म्हणजे अगदी शाळेतल्या मुलांना सुद्धा आता कोल्ड्रिंकची सवय लागते आणि पालक त्यांना अभ्यास करायला किंवा इतर काही गोष्टी करून घेण्यासाठी किंवा काही गोष्टी न करण्यासाठी जी लालूच दाखवतात की बाबा तू हे जर केलंस तर मी तुला एक पेप्सी पाजेल किंवा एक कोल्ड्रिंक देईल किंवा लालूच दाखवली जाते. किंवा जर तू या आठवड्यात चांगला अभ्यास केला तर शनिवारी आपण पिझ्झा खायला जाऊ म्हणून. ठीक आहे, कधीतरी एकदा ही गोष्ट चवीसाठी म्हणून खाणं ठीक आहे. पण होतं काय की मुलांना हळूहळू त्या गोष्टींची चटक लागते. मी अगदी शाळांमध्ये सुद्धा बघितलेलं आहे की शाळांमध्ये जो मेन्यू असतो, ब्रेकफास्ट मेन्यू, लंचमधून ज्या शाळा या गोष्टी प्रोव्हाइड करतात, जिथे हाफ बोर्डिंग म्हणतो आपण शाळा, की जिथे दुपारचं जेवण सुद्धा दिलं जातं, तर त्या ठिकाणी पिझ्झा, पास्ता ज्या चटपटीत गोष्टी असतात त्याचा वापर जास्त होतो. किंवा चायनीज भेळ किंवा चायनीज जे काही असतील त्या नूडल्स वगैरे अशा गोष्टी ज्याच्यात अजिनोमोटोचा वापर असतो, मिठाचा वापर जास्त असतो. तर हे फास्ट फूड तर घातक असतं. पण त्याबरोबर जे सॉफ्ट ड्रिंक्स बद्दल मी आता बोललो, तर आता अमेरिकेमध्ये सुद्धा मोठ्या सॉफ्ट ड्रिंक्सच्या बाटल्यांवर बंदी घातलेली आहे की 500 ml पेक्षा मोठ्या बाटल्यांमध्ये सॉफ्ट ड्रिंक्स देऊ नये म्हणून. कारण या सॉफ्ट ड्रिंक्समध्ये शुद्ध साखर असते आणि केमिकल्स असतात त्याला चव येण्यासाठी. आत्ताच मी वाचलं की कुठल्या तरी कंपनीवर दावा दाखल केला की ते जो फ्रूट ज्यूस म्हणून किंवा फळांचा ज्यूस म्हणून कॅन केलेलं द्रव्य देतात त्याच्यात 1% सुद्धा फळाचा अंश नसतो. हे सगळं कृत्रिम आहे. फर्टिलायझर पण त्याच्यात असतात असं मी ऐकलं. हो, काही प्रमाणात असतं. दुधामध्ये ते वापरलं जातं कारण त्याच्यामुळे दुधाला घट्टपणा येतो. तो शुद्धतेचा भाग तर अजून वेगळा. आपण सॉफ्ट ड्रिंक्स बद्दल बोलत होतो, तर सॉफ्ट ड्रिंक घेतल्यामुळे आपल्या रक्तातल्या साखरेची पातळी एकदम वाढून जाते कारण त्याच्यात साखर खूप जास्त असते आणि त्या साखरेचा वापर करण्यासाठी पॅनक्रियाजवर इन्सुलिनचा स्त्राव करण्याचा दबाव येतो. कारण आपल्याला ऐकून माहिती असेल की ज्यांना मधुमेह किंवा डायबिटीस असतो त्यांच्यामध्ये इन्सुलिनचा अभाव असतो आणि त्यामुळे रक्तातल्या साखरेचा वापर होऊ शकत नाही. आणि रक्तातल्या साखरेचा वापर न झाल्यामुळे
त्या व्यक्तींच्या रक्तामधली साखर तर वाढतेच, पण ती साखर पेशींपर्यंत पोचत नाही, म्हणून त्या पेशी उपाशी राहतात आणि त्या कार्यक्षमता गमावून बसतात. तर सॉफ्ट ड्रिंक घेतल्यानंतर इन्सुलिनचा स्पाइक येतो आणि त्या साखरेचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. असं जेव्हा वारंवार होतं तेव्हा आपल्या पॅनक्रियास किंवा ज्याला आपण स्वादुपिंड म्हणतो त्याच्यावर ताण येऊन हळूहळू त्यातल्या पेशी निकामी व्हायला लागतात. आपण जर बघितलं तर मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस ऑफ यंग म्हणजे जे पौगंडावस्थेत किंवा त्याच्यात थोडंसं पुढे जाऊन ज्या मुलांना आता डायबिटीस बघायला मिळतो आहे, त्यांची हिस्ट्री आपण घेतली तर त्यांच्यामध्ये सॉफ्ट ड्रिंक सेवनाचं प्रमाण जास्त आहे. पूर्वी ही गोष्ट फारशी बघायला मिळत नव्हती की 25-30 मुलांना डायबिटीस झालेला आहे, पण आता ती गोष्ट बघायला मिळते. याचं कारण आहे सॉफ्ट ड्रिंक्स आणि फास्ट फूड. कारण मैद्यामुळे सुद्धा आपल्या रक्तातली साखर पटकन वाढते आणि त्या साखरेचा निपटारा करण्यासाठी इन्सुलिनचा स्त्राव स्वादुपिंडाला वाढवावा लागतो आणि मग हळूहळू स्वादुपिंडावर ताण पडून त्या पेशी निकामी होतात आणि हळूहळू इन्सुलिनचा स्त्राव घटत जातो आणि मग डायबिटीसची सुरुवात होते. त्यामुळे तरुणाईमध्ये जे डायबिटीसचं प्रमाण वाढलं आहे त्याचं हे प्रमुख कारण आहे की सॉफ्ट ड्रिंक्स आणि फास्ट फूड. आता या गोष्टी झाल्या प्रक्रियायुक्त अन्नाबद्दल. आपण फ्रूट ज्यूस घेतो, आपल्याला असं वाटतं की फ्रूट ज्यूस म्हणजे आरोग्यासाठी खूप चांगलं. आपण एक फॅशन म्हणून किंवा फॅशन झालेली आहे ती फ्रूट ज्यूसची. घरी सुद्धा आपण मिक्सरमध्ये फ्रूट ज्यूस काढतो, त्याचा चोथा बाजूला करतो आणि फक्त एक ग्लास ज्यूस पिऊन टाकतो आणि आपला गोड गैरसमज असा होतो की अरे वा, आज आपण खूप चांगलं आरोग्यदायी असं अन्न घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स भरपूर आहेत. मान्य आहे त्याच्यात विटॅमिन्स मिनरल्स भरपूर आहेत, पण ती शुद्ध साखर असते. कारण फळामधला चोथा हा तितकाच महत्वाचा असतो. हा चोथा जो असतो तो रक्तातली साखर, कोलेस्ट्रॉल हे आतड्यांमधली साखर, कोलेस्ट्रॉल हे शोषण्यापासून प्रतिबंध करतं. त्यामुळे रक्तातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते, साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. दुसरं महत्वाचं असं की तो जो चोथा असतो त्याच्यामुळे आपल्या आतड्यांना चालना मिळते आणि पोट साफ होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठता होत नाही. आपण बघितलं तर पाश्चात्य देशांमध्ये जिथे मैद्याचा सर्रास वापर होतो तिथे लोक 2 दिवसातून एकदा वॉशरूमला जातात. या उलट भारतामध्ये जे खेड्यापाड्यात राहणारे लोक आहेत, ज्यांच्यापर्यंत ज्यांना फास्ट फूडचं फॅड नाहीये, असे लोक दररोज प्रातर्विधीसाठी जातात. त्याचं प्रमुख कारण म्हणजे आपल्या आहारात असलेल्या कोंड्याचं प्रमाण. तो भाजीपाल्याचा असो, तो गव्हाचा तांदळाचा असो, किंवा जसं मी सांगितलं की तांदूळ सुद्धा पांढरा तांदूळ हा घातक असतो. त्याच्याऐवजी जर पूर्वी जसा रेशनचा तांदूळ मिळायचा, लाल तांदूळ मिळायचा किंवा हातसडीचा तांदूळ, तो आपल्या शरीरासाठी चांगला असतो. कारण त्याच्यामध्ये जो कोंडा असतो त्याच्यात काही प्रमाणात प्रथिनं तर असतातच असतात, पण त्याच्यात फायबर किंवा तंतुमय पदार्थ आपण म्हणतो, फायबर असल्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते आणि आतड्यांमधलं कोलेस्ट्रॉल आणि साखरेचं शोषण रक्तात कमी प्रमाणात होतं. आपण जर बघितलं तर डायबिटीसच्या पेशंट्सना भात खाऊ नये असं सांगतात, पण तो भात कुठला तर तो पांढरा भात असतो, कारण त्याच्यामुळे साखर पटकन वाढून जाते. आणि जसं सॉफ्ट ड्रिंक्सच्या बाबतीत होतं की शुगरचा स्पाइक होतो, पॅनक्रियाजवर ताण पडतो आणि हळूहळू पॅनक्रियाज निकामी व्हायला लागतात. तेच पांढऱ्या तांदूळामुळे होतं. पण तोच जर आपण हातसळीचा तांदूळ वापरला तर तो तांदूळ गव्हाच्या बरोबरीचा असतो आणि त्याच्यामुळे रक्तातली साखर अचानक किंवा एकदम वाढण्याचं प्रमाण कमी राहतं आणि भूक सुद्धा पटकन लागत नाही. कारण आपण बघितलं की आपण भात खाल्ला तर आपल्याला भूक पटकन लागते, कारण त्याचं पचन लवकर होऊन जातं. याच्या उलट जर आपण कोंड्याचा किंवा हातसळीच्या तांदळाचा भात खाल्ला तर लवकर भूक लागत नाही, कारण त्याच्यात कोंडा असतो आणि पोट जास्त भरलेलं राहतं आणि त्यामुळे वजन पण कमी राहण्यास मदत होते. तर हे प्रक्रियायुक्त अन्नाचं दुसरं उदाहरण झालं तांदूळ, जो पांढरा तांदूळ असतो तो. त्यानंतर आपला भाजीपाला, फळं, मुळं याकडे येऊया आपण, की याच्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिज, जीवनसत्व आणि तंतुमय पदार्थ किंवा फायबर्स असतात. मी आत्ताच सांगितलं की फळ हे पूर्ण खावं, त्याचं ज्यूस काढून चोथा बाजूला टाकू नये.
तो चोथा आपल्या शरीराला खूप उपयुक्त असतो. त्यामुळे संपूर्ण फळ खाण्याची सवय करा आणि ज्युसेस टाळा. म्हणजे कुठलंही सॉफ्ट ड्रिंक काय आणि फ्रूट ज्यूस काय, दोन्हींमधले साखरेचं प्रमाण तेच असतं आणि शरीराला तितकंच घातक असतं ते. आपल्या हिरव्या भाजीपाल्यांमध्ये आयर्न किंवा लोहाचं प्रमाण जास्त असतं आणि हिमोग्लोबिन त्याच्यामुळे चांगलं राहतं, रक्ताभिसरण चांगलं राहतं आणि आपण प्रसन्न टवटवीत राहण्यासाठी मदत होते. कारण आपण बघितलं की ज्यांना ॲनिमिया असतो किंवा ज्यांचं हिमोग्लोबिन कमी असतं ते खूप शिथिल, त्यांना पटकन आळस येतो, थकवा येतो, असे लोक असतात. तर पालेभाज्यांमध्ये लोह, विटॅमिन्स, मिनरल्स हे भरपूर प्रमाणात असतात. त्याचं शिजवणं सुद्धा खूप जास्त नसावं, कारण त्यामुळे त्यातले तंतू जे इनसॉल्युबल असतात ते सॉल्युबल होऊन जातात आणि त्यामुळे जो तंतूंचा किंवा फायबरचा फायदा मिळायला हवा तो तितकासा मिळत नाही. त्यामुळे हलकं परतून किंवा सॉटेड व्हेजिटेबल्स आपण म्हणतो की हलके परतलेले भाज्या हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. आपल्या सकाळच्या जेवणामध्ये भाज्यांबरोबरच एखाद दुसरं फळ असणं आणि दुपारी पण एखादं फळ खाणं हे आपल्यासाठी उपयुक्त असतं. डॉक्टर, असं म्हणतात की कच्चं फळ किंवा कच्च्या तुमचं काकडी, टोमॅटो हे जे काही हे कच्चं खावं किंवा स्प्राउट कच्चे खावे, ते कितपत खरं आहे? आता मी तेच सांगितलं की हे कच्चं खाणं जास्त फायदेशीर असतं, कारण जर आपण ते जास्त शिजवलं तर त्यातल्या फायबर्सचा नाश होतो आणि आपल्याला जी अपेक्षित कामं आहेत फायबर्सकडून की त्याने कोलेस्ट्रॉलचं, साखरेचं शोषण कमी करावं आणि आतड्यांना चालना द्यावी, हे पुरेशा प्रमाणात होऊ शकत नाही. त्यामुळे कच्चा भाजीपाला खाणं केव्हाही जास्त चांगलं. त्याचबरोबर काही गोष्टी जसं लसूण आहे, कांदा आहे, यात काही व्होलाटाईल ऑइल्स असतात की ज्याचं बाष्पीभवन थोडंसं जरी टेम्परेचरवर तापवलं तरी सुद्धा होतं आणि त्यापासून मिळणारा फायदा आपल्याला कमी होतो. ज्यांना हृदयविकार आहे त्यांनी लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या सकाळी ताकामध्ये भिजवून ठेवाव्या आणि दुपारी मग ते बारीक करून मिक्सरमध्ये बारीक करून किंवा कसंही किंवा तशाही जरी खाल्ला तरी चालतील. हे जर केलं तर रक्तातल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी राहतं, रक्त प्रवाही राहतं. आपण लक्षात घ्या की आपण हार्टच्या प्रॉब्लेम असलेल्या लोकांना रक्त पातळ होण्याच्या गोळ्या घ्यायला सांगतो. तेच काम लसणाचं असतं. पण तोच लसूण जर आपण परतला तव्यावर तेलात घालून तर त्याच्यातली जी जीवनावश्यक तेल असतं त्याचं बाष्पीभवन होऊन जातं आणि मग त्या लसणाचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे कच्चा लसूण, कच्चा कांदा हे हृदयविकारासाठी अतिशय उपयुक्त असतात. तसंच कच्च्या भाजीपाल्यांमधलं जे जीवनसत्व, खनिज आहेत ते त्या स्वरूपातच आपल्याला फायदेशीर असतात. अरे वा. मग आता सर, भाजीपाला आणि हे कच्चं खाण्याचं आता आपण हे केलं, त्याचप्रमाणे मग पोळी किंवा भाकरी जे आहे ते कसं खावं ते त्याच्याबरोबर? आपल्याला शिजवून किंवा भाजूनच खावं लागणार, कारण मी सुरुवातीलाच सांगितलं की आपल्या आतड्यांची क्षमता जी आहे ती कमी झालेली आहे. जी आपल्या हजारो वर्षांच्या पूर्वीचे जे पूर्वज होते त्यांच्यापेक्षा आपल्या आतड्यांची पचनशक्ती कमी झालेली आहे. त्यामुळे आपण गहू तांदूळ कच्चं नाही खाऊ शकत, ते शिजवूनच घ्यावं लागणार आपल्याला. नाही, पण पोळीच्या ऐवजी भाकरीच खावी असं काही जण सांगतात. फारसा फरक पडत नाही, जरूर सांगतात. कारण ज्वारीची भाकरी जी असते त्याच्यात आपण बघितलं तर बाजरीची भाकरी थोडी चावल्यानंतर गोडसर लागायला लागते, कारण त्याच्यात थोडंसं कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं. या उलट ज्वारीची भाकरी जर चावली आपण तर ती तितकीशी गोड लागत नाही. त्यामुळे ज्वारी ही कॅलरीजच्या दृष्टीने बाजरीपेक्षा बरी असते. तसंच गव्हापेक्षा ज्वारी ही कॅलरीजच्या दृष्टीने किंवा उष्मांकाच्या दृष्टीने बरी असते, कारण ज्वारीमध्ये जास्त फायबर्स असतात बाजरी आणि गव्हापेक्षा. त्यामुळे ज्वारीची भाकरी ही थोडीशी जास्त आरोग्यदायी असते. पण शेवटी आपल्या शरीराला कार्बोहायड्रेट्स हे एनर्जीसाठी, ऊर्जेसाठी तर आवश्यक असतातच. त्यामुळे आपण कुठल्याही स्वरूपात घेतलं तरी सुद्धा चालू शकतं, त्यातली त्यात ज्वारी चांगली. सर, हे झालं जेवणाबद्दल. पण हल्ली फॅड निघाललंय की उपवास, आणि उपवासामध्ये मात्र साबुदाणा
आणि बरेच पदार्थ असे असतात की जे खाल्ले जातात. तर उपवास असेल तर काय खावं किंवा काय करायला हवं? आता हे गंमतशीर नियम कोणी बनवले मलाही कल्पना नाही. कारण साबुदाणा हा भारताचा पदार्थ नाहीये. हा भारतात आयात झालेला पदार्थ आहे. त्यामुळे आपल्या उपवासांची परंपरा तर हजारो वर्षांपूर्वीची, पण त्याच्यात साबुदाणा कधी घुसला सांगता येणार नाही. आणि तो नियम कोणी बनवला की उपवासाला साबुदाणा चालतो मलाही माहिती नाही. पण साबुदाणा हे प्युअर स्टार्च असतं आणि ते आपण खाल्लं की ते पोटात गच्च बसतं आणि ते खाल्ल्यानंतर जास्त भूक लागत नाही, म्हणून कदाचित साबुदाणा खाल्ला जात असेल उपवासाच्या दिवशी. पण साबुदाणा हा शरीराला फारसा फायदेशीर नसतो, कारण प्युअर स्टार्च असल्यामुळे म्हणजे जसा मैदा असतो तसंच साबुदाणा हा स्टार्च असतो. तो शरीराला घातक असतो. त्याच्यात फायबर बिलकुल नसतं. साबुदाण्यामध्ये आपण शेंगदाणे वापरतो, हो, त्याच्यात ऍड होतात. त्यापेक्षा उपवासाला आपण भगर खावी. भगर ही आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. भगर हा मिलेट्सचा प्रकार आहे आणि गेल्या वर्षी भारत सरकारने इयर ऑफ मिलेट्स म्हणून जाहीर केलेलं आहे की ज्याच्यात भगर, नाचणी, नागली या ज्या बारीक दाणे असतात त्याचा समावेश केलेला आहे. त्याचं प्रमोशन केलेलं आहे की ते आरोग्यदायी असतं म्हणून. तर उपवास दोन प्रकारे असतात. एक काही न खाता पिता उपवास असतात आणि काही खाऊन पिऊन म्हणजे वेगळे पदार्थ त्यानिमित्ताने जेवणात थोडासा बदल होतो, चवीत बदल होतो म्हणून केले जाणारे उपवास असतात. आता आपण इंटरमिटंट फास्टिंग नावाचा प्रकार ऐकला असेल. हो. तर ती सुद्धा एक चांगली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपल्या पचन संस्थेला काही तास आराम मिळतो आणि आपण जर जसं उपवास अशा पद्धतीने केला की 8 तासाच्या विंडो पिरियडमध्ये थोडंसं खायचं आणि 16 तासाच्या विंडो पिरियडमध्ये काहीच खायचं नाही. तर असं असतं की 8 तासाचा विंडो पिरियड संपल्यानंतर आपण जेव्हा काहीच खात नाही म्हणजे उपवासाची सुरुवात होते, त्याच्या साधारण 10-12 तासांनंतर शरीरातलं किंवा रक्तातलं शुगर ही कमी व्हायला सुरुवात होते आणि मग ती शुगर वाढवण्यासाठी जे शरीरात साचलेली शुगर असते लिव्हरमध्ये किंवा शरीरातला मेद असतो तो कॅलरीजसाठी वापरला जातो आणि मग त्यामुळे वजन कमी होतं. इंटरमिटंट फास्टिंगचा दुसरा प्रकार असतो की 24 तास खायचं, 24 तास खायचं नाही, म्हणजे अल्टरनेट डे उपवास करायचा. पण त्याच्यात काहीही न खाणं हे खूप महत्वाचं आहे. किंवा ज्या गोष्टींमध्ये कॅलरीज नाही अशा गोष्टींनी आपण पोट भरणं, जसं पालकाचा ज्यूस आहे, म्हणजे पालक बारीक करून त्याचा ज्यूस घेणं किंवा 1 ग्लास दूध घेणं, की अगदी कमीत कमी कॅलरीजने पोट भरणं, जेणेकरून आपल्या शरीरात जे साचलेलं मेद आहे, चरबी आहे, लिव्हरमधलं जे ग्लायकोजन असतं त्याचा ऊर्जेसाठी वापर होतो आणि वजन कमी व्हायला लागतं. तर फास्टिंग किंवा उपवास हे अतिशय उपयुक्त आहे, पण ते विचार करून शास्त्रोक्त पद्धतीने जर केले तरच आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो. अन्यथा आपण बघतो बऱ्याच वेळा की खूप उपवास करणारे जे लोक असतात ते हळूहळू कृश व्हायला लागतात, अशक्त व्हायला लागतात. याचं कारण ते शास्त्रीय मार्गाने उपवास करत नाहीत. डॉक्टर, तुम्ही खूप छान माहिती देताय, पण म्हणजे मला जसं जसं तुम्ही सांगतायत तसं अजून प्रश्न पडत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं आपण आज वेळेच्या दृष्टीने इथे थांबूयात, पण परत आपण भेटूयात. नक्कीच. खूप खूप धन्यवाद, आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात. धन्यवाद हरिभाऊ, धन्यवाद नाशिककर. श्रोते हो, आपण गप्पा मारत होतो श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटरचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्याशी. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.